तसं रुक्मिणी म्हणली सकाळी 7ला येतात संध्याकाळी 9ला तर गायब. काय करायचं भाऊ? रुक्मिणीला काय मोठ्या घरच्या माता माऊल्या असा सहसा बाहेर फिरत नसतात. पूर्वीचा काळ आहे तो काय आताच आहे का? बरं विचारायला बी आहे ना काय होतंय नेमकं. राज्याला देव गायब. देवराजा रोज एक तडका. शेजारती झाली वाळवंटात. विठो माझा लेकुर वाळा. सगळ्या संतांच्या मंडळीत नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एक दिवशी असंच नारद महर्षीन देव असे मंदिरातून बाहेर जाताना रुक्मिणीनं बघितलं. आणि इकडं आल्यावर नारदजींच्या मनात प्रश्न आला. म्हणले आता थोडं पेटवावंच लागेल म्हणले. सुवर्ण संधी. नारदजी परत महागारायला. रुक्मिणी म्हणले कसं काय म्हणले? का नाही तहान लागली म्हणून आलो तू पाणी प्यायला. तहान कायची लागलेली भांडणाची दुसरी नाही. रुक्मिणी म्हणले होय व आमचे हे नेमके कुठे जाते ते काय विषय काय? कशाला तुमच्या घरात मी भांडणं लावू? आणि त्यांच्या परवानग्याशिवाय नाही मी बोलू शकत. मोठ्या माणसाचं नसतं बोलायचं जवळच्या माणसाने. आपण म्हणले 4-5 दिवस झाले म्हणून असंच चालू आहे. म्हणजे माझ्या जीवाला रुख रुख लागले. नेमकं काय घडतंय? नारद महर्षी म्हणले तुम्हाला खरं सांगू का? त्यांना वेड लागले. म्हणले कोणाचं? म्हणले वैष्णवांचं. आता रुक्मिणीला काय वैष्णव कोण हे तितक्या तत्परतेनं माहीत नव्हतं. आणि मग वैष्णवांच्या वेड लागले म्हणले मला सोडून त्यांच्या नादात? माझ्यापेक्षा सुंदर आहेत का काय? नारद महर्षी म्हणले आई साहेब तुम्ही फक्त सुंदर आहेत पण वैष्णव सर्वांगाने सुंदर आहेत. हा तुमची आणि त्यांची नाही गणना होऊ शकत. मग तो ईर्ष्या व्हायची. रुक्मिणीच्या डोक्यात दुसरंच गणित होतं. म्हणली मग मला ते वैष्णव बघायचे. जर माझ्यापेक्षा सुंदर असतील तर मी त्यांचं दर्शन घ्यायला तयार आहे. चला म्हणले. आई साहेब नारद महर्षी मंदिरातून वाळवंटाकडे एंट्री. आणि ह्यांचा तर वाळवंटात मायबाप कीर्तनाचा ब्रह्मरस. आणि इकडं तर देव रमलेत मायबाप. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. आणि देव असे नाचतायत. देव देहभान विसरून गेलेत मायबाप. नारद महर्षी रुक्मिणी साहेब वाळवंटात हळूहळू हळूहळू जवळ आले. आणि देव इतके नाचतायत. देव तरी बी नाचतायत. आणि आपलं धोतर हे सुती हे सहसा फिटत नाही. देवाचा मखमली शेलाय रेशमी तसा कमरेला फिट बसत नसतो. आणि देवाचा नाच काम चालू आहे. आणि देवाचा पितांबर हळूहळू हळूहळू खाली यायला सुरुवात झाली. देवाचा पितांबर खाली सरकायला आणि रुक्मिणीची एंट्री मंडपात व्हायला.
एकच टाइम आणि देव असले मेळात नाचतायत. देवाचा पितांबर आई साहेबांचा जीव तिळतिळ तिळतिळ तुला. अहो देवा जरा बघा. हो महाराष्ट्रातून माणसं आलेत, जनाबाईत, मुक्ताबाई, सोयराबाई. तुम्हाला आता काय बोलावं. आईचं अंतकरण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. काय माझ्या बघताव प्रेम असेल व देवाचं. अरे देवाला वेडला, जगाला वेड लावणार आमचा देव भक्तांनी वेडा केला माय बाप. आई साहेबांचं काळजाचं पाणी पाणी व्हायचं. देवा जरा सावध. आमच्या कबीर महाराजांची नजर रुक्मिणीकडे गेली आणि रुक्मिणीचा भाव कबीर महाराजांनी ओळखला आणि देवाला विनंती केली, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीर महाराजांनी सावध केलं तरी बी देव नाचतायत. शेवटी आमच्या गोरोबा काका उठले आणि काय केलं. शेवटी गोरोबा काका उठले आणि देवाच्या हाताला धरलं. देवा साधू या संतांनी देवाला धरेला मनगटे आणि काय झाले म्हणून दचकले. जगजेती. अरे देवाच्याही मनगटाला धरण्याची ताकद आमच्या संतांची ही ताकद आहे माय बाप. आणि देवाला सावध केल्यास नंतर देवाने पितांबर सावरला. आईसा कीर्तन महिमा शर्मावाजी वरिष्ठ जड मुड भाविका सोपी केले पाय वाट. वाह काय कीर्तनाची ताकद आहे माय बाप. जगाला वेड करणारा देव आहे माय बाप. पण देवाला हे देहभान विसरायला लावण्याची ताकद आमच्या कीर्तनात आहे. आईसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ सगळ्या श्रेष्ठ आहे. जडमुड भाविका सोपी केली पायवाट. आणि आमच्या संतांनी जाग केलं. देव सावध झाले आणि आई साहेब म्हणले, हे वैष्णव आहे तो आहे. हे जर वैष्णव ह्यांच्याकडे जर तुम्ही देवा येत होता तर मला सांगायचं ना, तुमच्या अगोदर ह्यांच्या पायाची सेवा करण्यासाठी मी पळत आले असते. तेव्हापासून आमच्या रुक्मिणी साहेबांनी भक्ताकडे जाताना आमच्या भगवंताला कधीच अडवलं नाही माय बाप. आईसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ जड मुड भाविका सोपी केली पायवाट. सगळ्या भाविकांना ही पायवाट सोपी करून दिली. आणि त्या सगळ्यांच्या संतांच्या मेळ्यामध्ये आमच्या जनाबाने पांडुरंगाच्या समोर संतांच्या चरणी लोटांगण घातलं. देवाच्या समोर आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. अभंगाच्या शेवटच्या